नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। यशवंत जाधव यांच्या घरी धाडी टाकल्यानंतर शिवसेना आक्रमक झालेली आहे आणि यावरूनच कितीही दबाव टाकला तरीही झुकणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणाल्याचं कळतंय। मुंबईला पळवण्याचा डाव आखला जात असला तरी 2024 मध्ये आपण सगळेच दिल्लीत असणार आणि लाल किल्ल्यावरून शपथ घेणार असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे। त्यामुळे आताची महत्त्वाची बातमी, मुंबईतल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते आणि कितीही दबाव टाकला तरी झुकणार नाही असं त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे। साहेब आपण आता सांगत होता की जे काही डाव केंद्र सरकारने टाकलेले तिथून सगळं दिल्लीला पळवून जायचं। घाबरू नका, आपण सगळे 2024 मध्ये दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारच। आणि जो हा आवाज आहे तो लाल किल्ल्याच्या आजूबाजूने ऐकू येणार आहे आपल्याला। नक्की ना, एक वेळेस ना शिवरायांची आपण शपथ घेऊया। आपण खरं ते काय जे की प्रकटपणे बोलत असतो। एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला पक्षप्रमुख पण नेहमी सांगत असतात की ह्या दिवशी चिंता दूर ठेवून, कारण आता खूप वेळा मी बघतो काही आग्रहलेख येत असतात, काही मंथन होत असतात की मराठी पुढे कशी जाणार, मराठी कशी जगणार, मराठीचं पुढे कसं होणार। मला ही सगळी चिंता दूर ठेवून मला आजचा दिवस मराठी भाषेला साजरा करण्याचा दिवस आहे, आपल्या कला संस्कृतीला साजरा करण्याचा दिवस आहे ना। म्हणजे आता एवढे वर्ष जसं मी सांगितलं, माझीच चौथी पिढी जर पहिल्यापासून पंजोबांपासून बघितली तर, आणि इथे शिवसेने नेते आपले जे आहेत त्यांची असेल, तुम्ही असाल, सगळेच म्हणजे कदाचित तुम्ही जेव्हा शिवसेनेत आला असाल तेव्हा 15, 16, 17 वर्षाचे असतील, काही इथे युवा सैनिक दिसतात, युवती सेना दिसते, महिला आघाडी दिसत आहे। पण ही भाषा काही थांबत नाही, कोणासमोर झुकणार नाही, कोणासमोर रुकणार नाही। ही भाषा अशी भाषा आहे म्हणजे अगदी जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी देखील दिल्लीला झुकवणारी ही भाषा आहे आणि ही आपली मराठी भाषा आहे। आणि हीच भाषा कोणासमोर रुकणार नाही, कोणासमोर झुकणार नाही। जसं मी सांगितलं, दिल्ली समोर आज देखील झुकणार नाही। किती दबाव टाकण्याचा प्रयत्न केले तरी आपण थांबणार नाही, वाकणार नाही। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यातही केंद्र सरकार राजकारण करत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। श्रेय कोणीही घ्या पण मराठीचा मान राखा। भाषणामध्ये पंतप्रधानांपासून अनेक नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देतात, उल्लेख करतात आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला त्या शिवरायांच्या भाषेसाठी तुमच्याकडे सतत दारात येऊन भीक मागावी लागते याचा कुठेतरी विचार व्हायला हवा असं देखील राऊत यांनी म्हटलंय। श्रेय कोणीही घ्या पण मराठीचा मान राखा। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेला भीक मागावे लागत असेल, यासारखं दुर्दैव आहे। भाषणामध्ये प्रधानमंत्र्यांपासून अनेक नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देतात, उल्लेख करतात। अगदी काशीला भाषण केलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतात आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला त्या शिवरायांच्या भाषेसाठी तुमच्याकडे सतत येऊन दारात भीक मागावी लागते, याचा कुठेतरी विचार व्हायला हवा। दरम्यान यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे। केंद्रीय तपास यंत्रणा इन्कम फक्त महाराष्ट्रात असल्याचं वाटतंय, पण महाराष्ट्र आणि मुंबई केंद्राला सर्वात जास्त टॅक्स देते। निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच अशी बदनामी करण्याची मोहीम सगळीकडे सुरू आहे, पण आम्ही वाकणार नाही असं राऊत म्हणाले। मुझे लगता है सिर्फ महाराष्ट्र में ही इनकम है और टैक्स है, बाकी जहाँ जहाँ बीजेपी शासित राज्य है वहाँ इनकम भी नहीं और टैक्स भी नहीं। देखेंगे महानगर पालिका चुनाव जो सामने आया है, इसीलिए ये सेंट्रल एजेंसी देश की, उनको सिर्फ महाराष्ट्र में ही काम है या वेस्ट बंगाल में काम है, बाकी पूरा देश खाली पड़ा है, सब कुछ ठीक ठाक है।
दरम्यान पंतप्रधान मोदींनी देखील त्यांच्या मन की बातमध्ये आज मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. सर्व मराठी बंधू भगिनींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ये दिन मराठी कविराज विष्णु वामन शिरवारकर जी, श्रीमान कुसुमाग्रज जी को समर्पित है. आज ही कुसुमाग्रज जी की जन्म जयंती भी है. कुसुमाग्रज जी ने मराठी में कविताएं लिखी, अनेकों नाटक लिखे, मराठी साहित्य को नई ऊंचाई दी. मुंबईतल्या मरीन ड्राईव्हला जागतिक दर्जाचं मराठी भाषा भवन बनवण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सुभाष देसाई यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली. तसंच मराठी भाषा अभिजात दर्जा देण्यासाठी पात्र आहे असं किशन रेड्डी यांनी, म्हणजे ज्या संबंधित विभागाचे मंत्री आहेत त्यांनी म्हटलंय, असं देखील देसाई यांनी म्हटलंय. महाराष्ट्राला प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागतं आणि हा महाराष्ट्र हात जोडून विनंती करतो, मात्र हात सोडायला वेळ लागणार नाही, असं देखील वक्तव्य सुभाष देसाई यांनी केलं. प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागतं, संघर्ष करावं लागतं आणि काय जे मिळवायचं असं हक्काचं, न्यायाचं, त्यासाठी एवढं काय आकाश पाताळ एक करावं लागतं. हा आपला इतिहास आहे. तशी वेळ आली तर महाराष्ट्र गप्प बसणार नाही. अर्थात आम्ही हा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांकडे सोपवलाय. उद्धवजी योग्य ते निर्णय घेतील. महाराष्ट्र शेवटी हात जोडून विनंती करतो, पण हात सोडायला वेळ लागणार नाही, हेही सगळ्यांनी समजून घ्यावं. दरम्यान केंद्र सरकारकडून मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा डाव आहे, असा आरोप शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांनी केला. एअर इंडियासारखी विविध मुख्यालय मुंबईतून स्थलांतरित करण्यामुळे केंद्राचा डाव उघड झाल्याचा आरोप देखील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांनी केला. पहिली बुलेट ट्रेन मुंबई पुणे अशी जाणार होती, ती आता मुंबई अहमदाबाद अशी धावणार आहे. केंद्र शासनाने अनेक स्मार्ट सिटीची घोषणा केली, परंतु देशात फक्त गुजरातमधील गिफ्ट त्या स्मार्ट सिटीचा विकासाचं काम जोरात सुरू आहे. यावरून आपण समजू शकतो की मुंबई महाराष्ट्रावर केंद्राची किती आकस आहे. याकरता मराठी माणसाने भविष्यात निर्माण होणाऱ्या हा धोका ओळखण्याची जरुरी आहे. शिवसेनेने याची दखल घेतली पाहिजे. दरम्यान शिवसेनेमुळेच मराठी माणूस उद्ध्वस्त झाला, अशी टीका भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. मराठी माणसाच्या भावनेच्या बळावरच सत्ता मिळवणाऱ्या शिवसेनेनं मराठी माणसाकडे दुर्लक्ष केलं, असा आरोपही त्यांनी केलाय. शिवसेनेचं सुद्धा काय, आज मराठा माणसाचा चेहरा इतका त्यांनी जो समोर साधतात, मराठी माणूस म्हणजे मराठी माणसाचं साधारण भावनेच्या आधारावर सत्ता मिळवायची आणि तोच मराठी माणूस आज उद्ध्वस्त होतोय. तोच मराठी माणूस पूर्णतः निराधार होतोय. मराठी माणूस म्हणून तुम्ही सत्ता मिळवलेली आहे. मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ही नैतिक जबाबदारी स्वीकारून झालेल्या मराठी माणसाचा जो अपमान आहे, मराठी माणसाशी केलेला विश्वासघात आहे, त्यासाठी त्यांनी सुद्धा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे. दिशा सालियनच्या कुटुंबियांनी राणे पितरांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दिशावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती, असा दावा नारायण राणे यांनी केला होता आणि या प्रकरणी कुटुंबियांनी राणेंकडून दिशाची बदनामी होत असल्याचा आरोप केला. आज त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. मालवणी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, दिशा सालियनच्या कुटुंबियांकडून ही तक्रार दाखल करण्यात आलेली होती. दिशाची बदनामी होत असल्याचा कुटुंबियांनी आरोप केला होता. आपल्याला माहिती आहे, महापौर किशोरी पेडणेकर आणि महिला आयोगाच्या सदस्यांनी देखील कुटुंबियांची भेट घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी ही तक्रार दाखल करत हा जो कागद आहे त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे मांडण्यात आलेले होते. आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार दिशाचा बलात्कार करून हत्या केल्याचा दावा नारायण राणेंनी केला होता आणि त्या संदर्भात या तक्रारीची नोंद आता झालेली आहे आणि ज्या कलमांची नोंद याच्यामध्ये आहे ती कलमं आहेत 500, 509 आणि 67 या अंतर्गत हे गुन्हे दाखल झालेले आहेत. मालवणी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. आपण दिशा सालियनबद्दल देखील एकीकडे माहिती बघतोय. सालियन कुटुंब मूळचं आहे कर्नाटकातल्या उडुपीचं.
26 मे 1992ला तिचा जन्म झाला होता आणि दादर पारसी हायस्कूलमधून तिनं शालेय शिक्षण घेतलं होतं. मुंबईच्या नॅशनल कॉलेजमधून तिनं BMMची पदवी घेतली होती आणि फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून तिनं कारकिर्दीला सुरुवात केली. बघूयात नारायण राणे यांनी 19 तारखेला नेमकं या संदर्भात काय वक्तव्य केलं होतं. दिशा सालेनवरून आणि त्या बिचाराची हत्या करण्यात आली. तेव्हा कोणत्या मंत्र्याची गाडी होती, त्या बिल्डिंगचे जे कॅमेरे लागले होते ते गायब कसे झाले? 13 जूनला रात्री CCTVचे कॅमेरे नव्हते, पहिले होते. लोक सांगतात सोसायटीची ठराविक माणसाची ॲम्ब्युलन्स कशी आली, ॲम्ब्युलन्स कोणी आणली, हॉस्पिटलला कोणी नेलं, सगळे पुरावे नष्ट कोणी केले, याची चौकशी होणार. त्यात कोणते अधिकारी होते तेही आता माहिती आहे. ते आता तिकडे राहिले नाहीत, तेही आता उघडं करतील सगळं. आणि या संदर्भात कोणी तक्रार करायची हा एका प्रक्रियेचा भाग असतो आणि त्या तक्रारी तथ्य असेल तर कारवाई होईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. कुणी काय तक्रारी करायच्या त्या पोलीस स्टेशनला करतात. त्याच्यामध्ये तथ्य असेल तर पुढची कारवाई होती, तथ्य नसेल तर त्याच्यामध्ये कारवाई होत नाही. राज्यातलं महाविकास आघाडी सरकार सूडबुद्धीनं काम करते आणि स्वतःचं पाप झाकण्यासाठी अशा प्रकारे गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय. ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे नेते तुरुंगात जात आहेत त्यामुळे ते हतबल आहेत. मग आता आपलं पाप त्या ठिकाणी झाकण्यासाठी त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या लोकांना अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करता येतात का, असा हा प्रयत्न आहे. परंतु अशा गुन्ह्यांना भारतीय जनता पार्टी भीक घालत नाही. कारण महिला आयोग कोणाचं? रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या नेत्या. सरकार कोणाचं? त्यांचं राष्ट्रवादीचे गृहमंत्री. आणि त्याच्यामुळे आपण बघताय की पोलिसांचा वापर करत कशा पद्धतीनं कारभार सुरू आहे. पोलीस जो वाझे नावाचा त्याला 100 कोटी वसुलीचं टार्गेट देणारं हे पोलीस खातं आहे. आणि या बातमीनंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या संदर्भातली बातमी आहे. कारण त्यांनी गेल्या सरकारच्या काळात बेकायदा फोन टॅपिंग केल्याचं उघड झालं आणि यामध्ये जे कोणी सहभागी आहेत त्यांना चौकशीसाठी बोलावलं जाईल असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं. बघूयात ते नेमकं काय म्हणाले. काही व्यक्तींचे टेलिफोन टॅप करून आपल्या पदाचा गैरवापर केला, दुरुपयोग केला आणि त्याच्यासाठी ही चर्चा विधानसभेमध्ये ज्यावेळेला उपस्थित झाली त्यावेळेला मी आश्वासन दिलेलं होतं की याच्या संदर्भातली उच्चस्तरीय समिती नेमून त्याच्या आधारे कारवाई करण्यात येईल आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय उच्चाधिकार समिती नेमलेली होती. समितीने अहवाल दिला आणि समितीने शिफारशी केल्या. त्यांनी केलेल्या शिफारशीनुसार त्यांच्यावर दोषी त्यांना ठरवण्यात आलेला आहे आणि म्हणून त्याच्या संदर्भामध्ये राज्याच्या पोलीस विभागानं त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. नंतर बातमी आपण बघणार आहोत. मराठा आरक्षणासंदर्भातली संभाजीराजे छत्रपती आज दुसऱ्या दिवशी देखील उपोषणाला बसलेले आहेत. आझाद मैदानात या आंदोलनाला सुरुवात झाली आणि आता संभाजीराजेंचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं कळत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कार्यकर्ते आक्रमक झालेत. कार्यकर्त्यांनी यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे. आझाद मैदानातली ही दृश्य सध्या आपण बघतोय. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणासाठी एकीकडे आंदोलनाला कालपासून त्यांनी सुरुवात केली आणि कार्यकर्ते देखील आक्रमक झालेत आणि त्यांना सावरताना इथे पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याची देखील माहिती कळते.
त्यामुळे आझाद मैदानात संभाजीराजे छत्रपतींनी या उपोषणाला सुरुवात केली. काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे मराठा आरक्षण रखडल्याचा आरोप शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केला आणि जुन्या सरकारसोबत या अधिकाऱ्याचे अजूनही संबंध आहेत असा आरोपही शेवाळे यांनी केलाय. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच प्रशासकीय अधिकाऱ्याची दखल घेतील आणि त्यांनी संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा देखील जाहीर केला. त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी. काय नेमकी भूमिका आहे, कारण सरकारच्या विरोधात हा आंदोलन आहे. सरकार तुमचं आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शिवसेनेचे आहे, इकडे संभाजीराजे बसले आहे. हा एक मोठा कुठे ना कुठे तुमच्यासाठी एक इकडे आर तिकडे वीर सारखी परिस्थिती झाली आहे. नाही, आदरणीय छत्रपती संभाजीराजेंच्या ज्या मागण्या आहेत त्या न्याय मागण्या आहेत आणि राज्य सरकारने निश्चित स्वरूपात त्या संदर्भातला निर्णय घेतला पाहिजे. म्हणून आता सकाळीच शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदरणीय आदित्य साहेबांशी चर्चा केली. आदित्य साहेब पण मुख्यमंत्र्यांबरोबर आज चर्चा करत आणि आजच्या आज लवकरात लवकर या संदर्भातला निर्णय होईल, कारण राज्यांच्या तब्येतीच्या दृष्टिकोनातून पण हा लवकर निर्णय होणं अपेक्षित आहे आणि मला संपूर्णतः विश्वास आहे मुख्यमंत्री साहेब या संदर्भातला लवकर निर्णय घेतील. याआधी मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारनेही फार गंभीरतेने घेतलं, सर्वोच्च न्यायालयामध्ये लढाई लढली, पण ती कुठे ना कुठे अडचणीत आली आणि सर्वोच्च न्यायालयाने ती रद्द केली आहे. या ठिकाणी असं वाटतं की सरकार गंभीर नाही असाही आरोप वारंवार मराठा समाजाकडून लावला. नाही, सरकार गंभीर आहे, पण काही जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते झारीतले शुक्राचार्य आहेत, त्याच्यामुळे हा सर्व दिरंगाई होतात आणि हा संपूर्ण प्रश्न वेळोवेळी उपस्थित होतो. तर या जे प्रशासकीय अधिकारी आहे यांचा सल्ला न घेता आता सगळ्यांनी वैयक्तिकरित्या स्वतः सल्ला घेतला तर ह्यातला मार्ग निघेल हा मला असा विश्वास वाटतो. कारण काही 2-3 अधिकाऱ्यांच्या मिसगाईडमुळे ह्या सर्व गोष्टी नेहमीच उद्भवत असतात. कारण छत्रपती संभाजीराजांनी यापूर्वी पण हे प्रश्न मार्गी लावत या दृष्टिकोनातून सरकारला विनंती केली होती, परंतु वारंवार त्यात दिरंगाई होते. याचं कारण काही प्रशासकीय अधिकारी आहेत. तर या संदर्भात पण मुख्यमंत्री साहेब दखल घेतील आणि समाजाला न्याय देण्याकरता लवकरात लवकर निर्णय घेतील. सरकार तुमचं आहे आणि अधिकाऱ्याला बदलण्याचा अधिकारही मुख्यमंत्र्यांकडे आहे, मग अशा वेळीच जुन्याच सरकारच्या अधिकाऱ्यांचा हा एक या ठिकाणी सापळा आहे असं मानलं जाईल. बरोबर आहे, आपण बोलले ते उल्लेख केला योग्य हे केला. काही जुने अधिकारी आहेत ते जुन्या सरकारशी कटिबद्ध आहेत, त्यांची लॉयल्टी दाखवत आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी समाजात आणि सरकारमध्ये एक विस्तृत निर्माण व्हावं हा एक काही जणांचा प्रयत्न आहे. परंतु माननीय मुख्यमंत्री साहेबांना या सर्व गोष्टी आता कळून आलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री साहेब लवकरच आज या संदर्भातला निर्णय घेतील. शेवटचा प्रश्न, गेल्या 2 वर्षापासून सरकार चालत आहे, अशा अधिकाऱ्यांना आतापर्यंत का हटवलं नाही हा एक प्रश्न आहे. नाही, असे अधिकारी आता ह्या सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने कळून येतात. आता संभाजीराजेंच्या बरोबर चर्चा करताना पण त्यांनी या गोष्टी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत की काही अधिकारी या संदर्भातलं मिसगाईड करत आहेत. तर राजेंचा जो निरोप आहे तो आता मुख्यमंत्री साहेबांकडे मी घेऊन चाललेला आहे आणि विश्वास आहे की मुख्यमंत्री साहेब या संदर्भातला निर्णय लवकर घेतील. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि बातमीनंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.